राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिलेल्या आदेशांचे अहिल्यानगर पोलीस दलात उल्लंघन होत असल्याचा खळबळजनक आरोप नेवासा तालुक्यातील गंगानगर येथील प्रकाश एकनाथ शेंडगे यांनी केला आहे। निलेश शेंडगे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयितांना मदत केल्याचा ठपका ठेवून पोलीस हवालदार शंकर संपतराव चौधरी यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती। मात्र ही बदली केवळ नावापुरतीच असून चौधरी अद्यापही श्रीरामपूर परिसरात सक्रिय असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार डीजी सदानंद दाते यांनी या प्रकरणात कडक कारवाईचे आश्वासन दिले होते। मात्र हवालदार शंकर चौधरी हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अद्यापही अवैध गुटखा रॅकेट चालवत असून वसुलीची कामे पाहत असल्याचा गंभीर आरोप अर्जात केला आहे। विशेष म्हणजे सदर खुनाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येऊनही अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही। उलट फिर्यादी प्रकाश शेंडगे आणि त्यांच्या कुटुंबियांना गुन्हा मागे घ्या अन्यथा तुमचाही खून करू अशा धमक्या दिल्या जात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हवालदार चौधरी याला मुख्यालयात नेमकी काय ड्युटी दिली जात आहे याची सखोल चौकशी करून त्याला तातडीने निलंबित अथवा बडतर्फ करावे अशी विनंती शेंडगे यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिलेल्या पत्रात केली आहे। या प्रकरणाने पोलीस दलातील अंतर्गत साखळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मी प्रकाश एकनाथ शेंडगे आज पोलीस प्रॉफिसला आलो होतो। जानेवारी महिन्यात 2026 जानेवारी महिन्यामध्ये जे माझ्या भावाचा खून झाला श्रीरामपूर तालुका नायगाव येथे, तर 4 ते 5 महिने उलटून गेले। अजूनही जे आरोपी मोकाट फिरतात त्यांना अजून कोणत्याही प्रकारची अटक झालेली नाही आहे। दुसरी गोष्ट त्यांचे सगळे धंदेपाणी अवैध धंदे जे 2 नंबरचे चालू आहे, तर आमचं एकच म्हणणं आहे की जे आरोपी मोकाट फिरतात त्यांना अटक व्हायला पाहिजे। 4-5 महिने उलटून गेले आणि त्यांचं जे सर्कल आहे त्या सर्कल चालवणारा जो शंकर चौधरी हा आम्हाला वेगळ्या लोकांकडून धमकी देण्याचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही केस मागं घ्या आणि मागं घेण्यासाठी आम्हाला धमकी देतो आहे किंवा जे तुझ्या भावाचं झालं तुझं पण तसंच होईल, तुझाही खून करण्यात येईल। तू जर केस मागं जर नाही घेतली तर तुला बी त्याच गोष्टीला समोर जावं लागेल। आमचं एकच म्हणणं आहे साहेब, आम्हाला न्याय कधी मिळणार? 4-5 महिने उलटून गेले कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही आहे। आणि जो अर्जुन दाबडे हा गुंड रोजरासपणे श्रीरामपूर शहरामध्ये फिरतोय, याला पोलीस प्रशासन अटक का करत नाही तिची बी चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी। शंकर चौधरीची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। याला डीजी साहेबांचा आदेश आहे, त्यांची बदली झालेली असून सुद्धा ते पुन्हा श्रीरामपूरमध्येच काम करत आहे। ते पूर्ण सर्कल चालवतं आहे। अवैध धंदे वाळू वाहतूक गुटखा विक्री या सर्वांचं कलेक्शन हा शंकर चौधरी करतो। तरी आमची एकच मागणी आहे की बाबा त्याच्यावर चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि या बाकीचे जे उर्वरित आरोपी आहे त्यांना अटक व्हायला पाहिजे।